सकाळीच टेलिग्राम चॅनल्सवर तुम्हाला अपडेट्स देण्यात आलेले होते की अंदाजित तुमची टायपिंगची परीक्षा 16 ते 17 ऑगस्ट दरम्यान होऊ शकते। तर त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, ही जी नोटीस आहे ती नोटीस 11,617 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, जे की टायपिंग परीक्षेसाठी इलिजिबल झालेले आहेत क्लर्क या पदासाठी। तर संपूर्ण डिटेल्स आपण पाहूया। तुमची एग्जाम कुठं होणार आहे, एग्जाम सेंटर कुठे असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। महत्त्वाचं पहा, तुमची जे टायपिंगची एक्झाम होणार आहे ती होणार आहे 16 ऑगस्ट 2026 रोजी, म्हणजेच आज 5 तारीख आहे। तर अतिशय कमी दिवस टायपिंगसाठी शिल्लक राहिलेले आहेत, अंतिम दिवस शिल्लक राहिलेले आहेत। मित्रांनो, या ठिकाणी पहा कॅन्डिडेट्स नेम दिलेला आहे, एस्टॅब्लिशमेंट्स म्हणजे कोणत्या शाखेमध्ये तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे, आणि इथं पहा स्पष्ट उल्लेख केलेला आहे डिस्ट्रिक्ट ऑफ टायपिंग टेस्ट सेंटर्स। याचा अर्थ असा की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये तुमचं टायपिंग सेंटर येणार आहे। म्हणजेच 13 ते 14 जिल्हे असे निवडलेले आहेत की त्या ठिकाणी टायपिंग होईल। यासाठी तुम्हाला काय करायचं, ही जी यादी आहे ती यादी बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळेल। तसेच आपलं टेलिग्राम चॅनल्स आहे इंडियन डेफ जॉब अलर्ट गुरु, त्या चॅनल्सवर देखील तुम्हाला मिळेल। ही यादी काढल्याच्या नंतर तुम्हाला चेक करायचं आहे की डिस्ट्रिक्ट तुमच्या समोर कोणतं दिलेलं आहे, तर त्याच डिस्ट्रिक्टमध्ये तुमची टायपिंगची एक्झाम होणार आहे। परंतु त्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणतं सेंटर आहे अजून डिक्लेअर झालेलं नाही। तर काही दिवसानंतरच म्हणजेच लागलीच आता तुमचं ते सेंटर देखील डिक्लेअर केलं जाईल की त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या सेंटरवर तुमची टायपिंगची एक्झाम होणार आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट्स आहे, अतिशय आनंदाची देखील अपडेट्स आपण याला म्हणू शकतो। बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी वेटिंग्स मध्ये होते की कधी शेड्यूल येणार आहे, तर शेड्यूल पहा आता आलेलं आहे, तुमच्या मनासारखं झालेलं आहे। तर दिवस मात्र टायपिंगसाठी अत्यंत कमी आहे। आता मात्र ही अत्यंत गोल्डन संधी आहे तुमच्यासाठी, आणि ही संधी जर मित्रांनो तुम्ही सोडली, जवळपास पाहू शकता 1,15,000 विद्यार्थ्यांपैकी फक्त 11,000 विद्यार्थी टायपिंग टेस्टसाठी पात्र झालेले आहेत। परंतु याच्यापेक्षा भारी ट्विस्ट असणार आहे की टायपिंगची परीक्षा किती विद्यार्थी पात्र होतील म्हणजे पास होतील हे पाहायला खूप मोठा ट्विस्ट असणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो आपली संधी हुकू नये यासाठी आपण येणाऱ्या रविवारी आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे। मित्रांनो, हा वेबिनार मुंबई उच्च न्यायालय असो, नागपूर असो किंवा औरंगाबाद खंडपीठ असो, यामध्ये टायपिंगसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांना नेमके फायनल टायपिंगची एक्झाम कशी द्यायची, ओव्हरऑल सर्व प्रश्नांचं समाधान लाईव्ह वेबिनारद्वारे केलं जाणार। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।